नेमकं काय नुकसान झालेलं आहे याचा इत्थंभूत आढावा घेऊन तो आज माझ्या समोर मांडावा असे आदेश आपण केलेले होते। त्या पद्धतीने मी गेल्या 1 तासापूर्वी संपूर्ण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं चित्र पाहायला मिळालं की ज्या पद्धतीने राज्य सरकार एक नाही 10 पावलं पुढे येऊन शेतकरी बांधवांसाठी आणि गोरगरिबांच्या कुटुंबासाठी पुढे येऊन मदत करण्याचे आश्वासन देत आहे, त्याच पद्धतीने या मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठीचा जो मी आज आढावा घेतला त्या आढाव्यातलं चित्र असं आहे की अनेक आपले बंधारे वाहून गेलेले आहेत। जो पक्की भिंत असेल त्याच्या आजूबाजूच्या सगळे वाहून आज पाणी सगळं गेलेलं आहे, सगळ्या पाट्या वाहून गेलेल्या आहेत, अनेक रस्ते आणि पुलं तुटून गेलेले आहेत, सगळीकडे ट्रॅफिक बंद आहे, मुलांचे शाळेत जाण्याचे हाल होत आहेत, अनेक ठिकाणी नदी नाले तर मध्ये आपण फरच्या टाकलेल्या होत्या। आता उदाहरणार्थ शिंदाड आहे, शिंदाडमध्ये शेती तिकडच्या बाजूने किमान 500 हेक्टर जमीन आहे निमखेडी रस्त्याला आणि इकडून जायला आता त्यांना मार्गच नाही। एका शेतकऱ्याची कथा व्यथा मी ऐकली की त्यांनी 5 लाख रुपयाला मोसंबी विकली आणि आता ती मोसंबीला 2 लाखात सुद्धा तो घ्यायला तयार नाही, कारण तिथे जायलाच रस्ता नाही। ती मोसंबी सगळी गळते, सगळी गळून पडलेली आहे, जी आहे ती पण तो आणू शकत नाही, अशी व्यथा मी या ठिकाणी ऐकलेली आहे। पुलं वाहून गेल्याबरोबरच अनेकांच्या विहिरी ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन वाहून गेलेल्या आहेत, MSCBच्या तारा तुटून पोल तुटून सबस्टेशन पर्यंत पाणी गेलं, म्हणजे तारखेड्याच्या सबस्टेशन मध्ये कमरेबरोबर पाणी होतं, सगळे जे त्यांचे यंत्र होते ते सगळे फेल गेलेले आहेत। असे अनेक संकट एक धीर धरत मी सगळा आढावा तयार करून तो येणाऱ्या 2-4 दिवसात 8 दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याजवळ मीटिंगसाठी वेळ घेतोय आणि त्या वेळेमध्ये त्यांच्याजवळ 10-15 मिनिटाचा वेळ घेऊन पाचोरा तालुक्याची आपबीती, पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाची आपबीती ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडणार आहे की जेणेकरून पाचोरा आणि भडगाव तालुक्याला जर का विकासात्मक दृष्ट्या पूर्ववत आणायचं असेल तर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेणं क्रमपात्र आहे आणि त्यांनी विशेष बाब म्हणून मला हा निधी देणं हे अत्यंत गरजेचं आहे। जर तो निधी मला जसं बोललो की मी 5 वर्ष विकासात्मक दृष्ट्या आपण मागे गेलो आहे, त्याच पद्धतीची व्यथा माझी असणार आहे। म्हणून मी आज जवळपास सगळ्याच विभागाचे अहवाल मला प्राप्त झालेले आहेत, संध्याकाळपर्यंत काही विभागांचे अहवाल प्राप्त होतील। दुसरा एक विषय महत्त्व, आज आम्ही पुराच्या विळख्यात पाहिलेलं आहे, त्या गावांना भविष्यात अशा पद्धतीचा विळखा बसू नये म्हणून या राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्याही दालनात मी एक मीटिंगची वेळ घेतोय। सुदैवाने तेच जलसंपदा मंत्री आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गावातून असा जर का महापूर आला, असा जर का अतिवृष्टी झाली तर आज ज्या पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून आपल्या लोकांनी ती 2400 जनावरं या पुरामध्ये दगावले, म्हणजे जर तुम्ही पावसाची सरासरी आश्चर्यचकित करणारी आहे, जवळपास 300-350 मिलीमीटर पाऊस या 15 दिवसात आपल्या या तालुक्यात झाला, खरडून वाहून गेली की तिथं आता जमीनच अस्तित्वात नाही। कशी निर्माण करू शकेल याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण एक स्पेशल JR विशेष बाब म्हणून या ठिकाणी काढावा, घेऊन त्याला किमान 5 फुटापर्यंत त्या ठिकाणी माती टाकून ती जमीन आपण अस्तित्वात आणून द्यावी, तरच तो शेतकरी जिवंत राहू शकेल। अन्यथा तो ह्या 10-20-50 हजाराच्या तुटपुंज्या मदतीवर तो त्या पातळीच्या वर गेलेले आहे। इतके ते धरणं, उदाहरणार्थ घोडसगाव, इकडे भडगाव तालुक्याचं पथाड, आपले असे अनेक धरणं आहेत की त्या धरणांना आता जर का ते फुटले तर डायरेक्ट गावाच्या गावं घेऊन जातील अशी अवस्था निर्माण झालेली आहे। म्हणून आपल्या तालुक्यात असलेले जे छोटे मोठे स्ट्रक्चर आहेत ते सगळेच्या सगळे स्ट्रक्चर दुरुस्तीच्यासाठी
मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजनचा यांच्याकडे दालनात एक मीटिंग घेऊन मला तात्काळ त्या धरणांच्या दुरुस्तीसाठी, या छोट्या मोठ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मला तात्काळ मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे। त्याच्यामुळे थोड्याशा सुट्ट्या आहेत, पण 2-3 तारखेच्या नंतर, 5 तारखेनंतर या दोघही मंत्री महोदयांच्या बरोबरच जे बांधकाम विभागाचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याही दालनात मीटिंग घेऊन ह्या जे काही आता उदाहरण मी आपल्याला सांगेन, सर्व विभागाच्या मंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेऊन किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याच दालनात ह्या संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना बोलून सार्वजनिक मीटिंग घेऊन त्याच वेळी स्पष्टपणे निर्देश या ठिकाणी द्यावे अशी विनंती मी माननीय मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे। तत्पूर्वी मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना देखील विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहेत आणि जवळ 1 करोड रुपयाचा आपला डीपीडीसीचा पालकमंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती, पण त्याला थोडासा कदाचित उशीर होईल झालेला आहे। त्याला जर का पालकमंत्री महोदयांना देखील या सगळ्या प्रकारचे निवेदन या ठिकाणी देणार आहे, कारण जास्तीचं पॅकेज देऊन वेगवेगळे जे क्षेत्र आपल्या डीपीडीसी मध्ये बसतं त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त निधी देण्याच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर यांना देखील मी निवेदन देणार आहे। त्याच्यासाठीच मी आज सगळा आढावा घेतल्याशिवाय आपण भेट बोलू शकत नाही, म्हणून आज इत्थंभूत माहिती सगळ्या विभागाकडून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण कार्यवाही करतोय। आता भगिनींना मी आज आरोग्य विभागाची देखील बैठक, या आरोग्य विभागाची देखील मीटिंग घेतली आहे। जिथे घरांमध्ये पाणी गेलं, गावामध्ये पाणी गेलं, तिथं आता रोगराई पसरण्याची शक्यता, सगळ्याच लोकांची तपासल्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या सगळ्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर लोकांना विनंती करेन की आपण एक पाऊल पुढे यावं आणि सेवा करून घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती देखील या निमित्तानं करणार आहे। मी सगळ्याच या गावातल्या आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं सांगेन की पाणी देखील आता दिलेलं आहे, पाणी पुरवठ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिले विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।